नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागामध्ये विविध पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुमची परीक्षा होणार नाही, थेट मार्क्सवरती तुमची निवड होणार आहे. तर पाहू शकता तुमच्यासमोर ही जाहिरात ओपन केलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पहा. मित्रांनो, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत ही जाहिरात सध्या देण्यात आलेली आहे. झेडपी सिंधुदुर्गची जाहिरात आलेली आहे. तुमची जिल्हा परिषद खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे देण्यात आलेली आहे ती म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत. आपल्याला माहित असेल मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आता 10 वर्ष ज्यांची सेवा झालेली आहे त्यांना परमनंट देखील केलं जात आहे. त्याबद्दल देखील तुमचा GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याची मित्रांनो अंमलबजावणी देखील सुरू आहे. त्यामुळे तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्याला आपण NHM म्हणतो, जे की जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत तुम्हाला जॉब भेटतो, याच्यामध्ये तुम्हाला 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे मित्रांनो तुम्हाला दिलं जातं. तर यामध्ये नक्की तुम्ही अप्लाय करू शकतात. कुठली कुठली पदं भरली जात आहेत, काय काय माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये पाहूयात. बघा, पहिली पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी आयुषमध्ये. मित्रांनो, जे आयुष रुग्णालय आहे त्या ठिकाणी तुमची पोस्टिंग असणार आहे. मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी आयुषसाठी एक जागा काढलेली आहे त्यांनी, ज्यामध्ये युनानी PG साठी मित्रांनो जागा काढण्यात आलेली आहे. यासाठी 30,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. युनानीसाठी वॅकन्सी आहे MO ची मित्रांनो. त्यानंतर बघा, वैद्यकीय अधिकारी MBBS साठी जागा आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो टोटल भरपूर साऱ्या वॅकन्सी MBBS साठी आहेत. अजूनही दुसऱ्या पोस्ट आहेत मित्रांनो, पुढे आपण त्या स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यानंतर बघा, सुपर स्पेशलिस्टची पोस्ट आहे. त्याच्यानंतर पाहू शकता स्पेशलिस्टची पोस्ट आहे. आता महत्त्वाची पोस्ट आहे ती म्हणजे कार्यक्रम व्यवस्थापक NHM सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे तर तुम्हाला 35,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे, ज्याला आपण या ठिकाणी DPM असं म्हणतो. जे की मित्रांनो या ठिकाणी जी पोस्ट आहे मॅनेजर लेवलची पोस्ट आहे. या ठिकाणी DPMची डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर त्यासाठी देखील वॅकन्सी आहे NHM मध्ये. त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य याच्यामध्ये मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या अशा पोस्ट आहेत, ज्यामध्ये मित्रांनो पहा या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्हाला जागाचे या ठिकाणी पाहायला भेटतील. टोटल 4 वॅकन्सी काढण्यात आलेली आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएशनवरती 35,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील असणार आहे. आता सिंधुदुर्गमध्ये मित्रांनो विविध आहेत, विविध डिपार्टमेंट आहेत, विविध योजना ज्या असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी ह्या DPMच्या पोस्ट भरल्या जात आहेत. त्याच्यानंतर बघा, आता कार्यक्रम व्यवस्थापक अजून एक आहे पोस्ट, जी की जिल्हा आयुष अभियान आहे. ज्या ठिकाणी मित्रांनो नॅशनल आयुष मिशन जी आहे किंवा आयुष जे आयुर्वेदिकचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी देखील DPMची पोस्ट आहे. एक जागा आहे, याला देखील 35,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी RBSKची पोस्ट आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाची पोस्ट आहे TB पर्यवेक्षक STLS डिपार्टमेंटमध्ये पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये 2 जागा आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट असतो. ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये झालेला आहे तुमचा, तर या पदासाठी अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर बघा, सामाजिक कार्यकर्ता सोशल वर्करची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो 28,000 स्टार्टिंग पेमेंट असतो. याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क किंवा मास्टर ऑफ फिलॉसॉफी किंवा सायकेट्रिक सोशल वर्कमध्ये या ठिकाणी तुमचं झालेलं आहे, तर तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर बघा, नर्सिंग प्रशिक्षक या पदाची देखील पोस्ट काढण्यात आलेली आहे. NHM अंतर्गत परिचर्या प्रशिक्षण केंद्र जे असतं मित्रांनो जिल्हा रुग्णालय या ठिकाणी, त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असतं. यामध्ये देखील 2 जागा भरल्या जात आहेत. 25,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. BSc नर्सिंग झालेलं आहे तुमचं, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे नर्सिंग प्रशिक्षक या पदासाठी डायरेक्टली. त्यानंतर बघा, सायकोलॉजिस्टची देखील पोस्ट भरली जाते. MA सायकोलॉजी किंवा MA फिलॉसॉफी सायकोलॉजीमध्ये झालेलं आहे तुमचं, तर 30,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या पदासाठी एक जागा भरली जात आहे. त्यानंतर बघा, ॲडोलॉजिस्टची पोस्ट आहे. याच्यामध्ये देखील डिग्री इन ॲडोलॉजी आहे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी मात्र त्यांनी मागितला आहे. एकच जागा आहे, 25,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाची पोस्ट आहे ती म्हणजे स्टाफ नर्ससाठी. सिंधुदुर्ग या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी जॉब करू इच्छिता तर तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग झालं आहे तर यासाठी खूप साऱ्या जागा निघालेल्या आहेत. बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 6 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2, विजासाठी 2, भजडसाठी 4, युवापरासाठी 1, इमाओसाठी 3. या ठिकाणी शैक्षणिक दृष्ट्या जे
मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 15 वॅकेन्सी, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गाचे 15 वॅकेन्सी आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 7 वॅकेन्सी आहेत, 20,000 स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी स्टाफ नर्स या पदासाठी ठेवण्यात येतो. तर ह्या महत्त्वाच्या अशा वॅकेन्सी आहेत. खूप साऱ्या जागा स्टाफ नर्ससाठी देखील आहेत. त्यानंतर बघा ऑप्टोमेट्रिस्टची पोस्ट आहे, बॅचलर इन ऑप्टोमेट्रीमध्ये झालेला आहे, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी एक जागा भरली जाते. त्यानंतर बघा काउन्सलरची देखील पोस्ट काढण्यात आलेली आहे. याच्यामध्ये MSW किंवा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर अप्लाय करता येणार आहे. 2 जागा आहेत काउन्सलर या पदासाठी. त्यानंतर पहा महत्त्वाची अशी पोस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटरची. ही पोस्ट जी आहे मित्रांनो जिल्हा आयुष अभियान म्हणजे जिल्हा आयुर्वेदिक जे रुग्णालय आहे किंवा आयुष रुग्णालय जी आहे त्या ठिकाणी भरली जाते. एनी ग्रॅज्युएट तुमचं झालेलं आहे आणि तुमच्याकडे या ठिकाणी इंग्लिश टायपिंग 40 आहे, मराठी 30 आहे आणि या ठिकाणी जर एक्सपिरियन्स असेल तर त्यांना प्रेफरन्स आहे, मात्र एक्सपिरियन्स या ठिकाणी कंपल्सरी नाही. तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आहे आणि टायपिंग आहे तर अराखीव पदासाठी एक जागा आहे, ओपनसाठी एक जागा आहे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी असणार आहे. त्यानंतर बघा फिजिओथेरपिस्टची पोस्ट आहे ज्याच्यामध्ये बॅचलर डिग्री इन फिजिओथेरपीमध्ये तुमचं झालेलं आहे, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर 3 वॅकेन्सी आहेत, 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. त्यानंतर पुढची पोस्ट आहे कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकीमध्ये आहे. बघू शकता या ठिकाणी कार्यक्रम सहाय्यकची पोस्ट आहे म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर जे की सांख्यिकीसाठी असणार आहे. कार्यक्रम सहाय्यक ग्रॅज्युएशन स्टॅटिक्समध्ये झालं आहे किंवा मॅथमॅटिक्समध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तुमच्याकडे टंकलेखनाचं ज्ञान फक्त मागितले, त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी म्हटलेलं नाही. तर 2 जागा आहेत, 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील तुम्हाला असणार आहे. त्यानंतर बघा निम वैद्यकीय कुष्ठरोग कर्मचारी पॅरामेडिकल वर्करची पोस्ट आहे, 1 जागा आहे. 12वी नंतर तुमचा PMW सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, पॅरामेडिकल वर्करचं सर्टिफिकेट आहे, तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञाची देखील वॅकेन्सी काढलेली आहे. 12th पास सायन्स झालेले तुमचा आणि डिप्लोमा सर्टिफिकेट इन डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये झालेला आहे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर याच्यासाठी बघा तुम्हाला जवळपास मित्रांनो या ठिकाणी 6 वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. डायलिसिस तंत्रज्ञ ही पोस्ट काढण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञाची देखील पोस्ट आहे ज्याच्यामध्ये तुमचं BSc DMLT झालं आहे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर या पदासाठी देखील टोटल 4 वॅकेन्सी काढण्यात आलेले आहेत. कॅटेगरी वाईज इथं पाहू शकता 17,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असणार आहे. त्यानंतर बघा फॅसिलिटी मॅनेजरची पोस्ट आहे, BE इलेक्ट्रिक किंवा टेलिकम्युनिकेशन झालं आहे किंवा IT कॉम्प्युटर झालं आहे किंवा BSc IT कॉम्प्युटर झालेलं आहे, तर 17,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. या पदासाठी देखील फॅकल्टी मॅनेजरची पोस्ट काढलेली आहे जी की टेलिमेडिसिन डिपार्टमेंटमध्ये भरली जात आहे. त्यानंतर बघा आरोग्य सेविकाची देखील पोस्ट काढण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये ANM झालेला आहे आणि 18 महिन्याचा कोर्स उत्तीर्ण, नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आहे, 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी एकच जागा आहे, 18,000 स्टार्टिंग पेमेंट आहे आरोग्य सेविका या पदासाठी. त्यानंतर पहा पुढची जी पोस्ट आहे मित्रांनो या ठिकाणी त्याबद्दलची त्यांनी अजून या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो वैद्यकीय अधिकारी MBBS असेल, BMS असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल या पदाबद्दल माहिती आणि अजून दिलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या वॅकेन्सी आहेत, अजून देखील वेगवेगळी जे डिपार्टमेंट आहे जसं की पहा अजून स्टाफ नर्ससाठी वॅकेन्सी आहे जे की नागरी आरोग्य वर्धनी केंद्र जे आहे, त्याचबरोबर आरोग्यसेवक पुरुषसाठी देखील वॅकेन्सी आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये बघा या ठिकाणी जवळपास 6 वॅकेन्सी अजून आरोग्यसेवक पदासाठी देखील आहेत ज्याच्यामध्ये तुमचं 12वी सायन्स झालं आहे आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला आहे. PMW असेल किंवा सेंटर इन्स्पेक्टर कोर्स जरी झालेला आहे तरी देखील अप्लाय करता येईल. आता आरोग्यसेवक या पदासाठी पात्रता बदललेली आहे, 12वी सायन्स या ठिकाणी केलेलं आहे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. त्याच्यानंतर बघा अजून इंटोमॉलॉजिस्टची पोस्ट आहे, MSc झोलॉजी झालेला आहे, त्यांच्यासाठी पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टची पोस्ट आहे, एनी मेडिकल ग्रॅज्युएशनवरती. तर ह्या साऱ्या मित्रांनो पोस्ट ज्या आहेत त्या ठिकाणी भरल्या जात आहेत. जवळपास 190पेक्षा जास्त वॅकेन्सी या पदांसाठी निघालेल्या आहेत. तर याच्यासाठी मित्रांनो जे राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे त्याच्या अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे 10 जानेवारी 2025 पर्यंत करायची आहेत. तर ह्याचा अर्ज नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याच्यासाठी फीज देखील तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे, जी फीज मित्रांनो या ठिकाणी DDद्वारे तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. याच्यामध्ये म्हटलं आहे बघा सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये इतकं शुल्क आकारण्यात येत आहे. हे शुल्क DD स्वरूपात किंवा ऑनलाईन पद्धतीने फोनपे GPayवरनं देखील तुम्ही भरू शकता. त्याबद्दलची देखील माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तर ही जाहिरात तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहे मित्रांनो, त्याच्यानंतर अर्ज करायचा आहे कारण की खूप मोठी अशी जाहिरात आहे. वयोमर्यादा तुम्हाला 18 ते 38 खुल्या प्रवर्गासाठी असते, 18 ते 43 राखीव प्रवर्गासाठी ठेवण्यात येते. तर ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये आहे. या संदर्भात जसं हे कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो 11 महिने 29 दिवसाचं असतं. ही पुढं मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट तुमचं प्रत्येक 11 महिने 29 दिवसांनी तुमच्या परफॉर्मन्स बेसवरती वाढवण्यात येतं. तर याच्यामध्ये बघा हा 2025चा हा अर्ज नमुना आहे, हा अर्ज नमुना देखील त्यांनी दिलेला आहे. संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. अर्ज कसा पाठवायचा त्याच्याबद्दलची देखील माहिती आहे.
तर तुम्हाला याच्याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त या ठिकाणी उमेदवारांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अत्यंत महत्त्वाचे असे जॉबविषयीची माहिती भेटेल. कारण की याच्यामध्ये परीक्षा होत नाही बघा, तुमच्या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम टक्केवारी जी असते, तुमचा एक्सपिरियन्स जो असतो त्याच्या आधारित मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे सिलेक्शन जे आहे ते करण्यात येतं. त्याच्यामुळं परीक्षा नसते, इंटरव्ह्यू या ठिकाणी सध्या घेतला जात नाही, डायरेक्ट थेट तुमच्या मार्क्सवरती सिलेक्शन केलं जातं. अजून याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिटेलमध्ये जाहिरात तुम्ही वाचून ती माहिती घेऊ शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि त्याचं उत्तर देखील सर्वांना भेटून जाईल. तर याच्यासाठी अर्ज जे आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा त्यांनी लिहिलेलं आहे, सुस्पष्ट अर्ज भरलेला जो आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग जो आहे जिल्हा परिषद, त्याच्यामध्ये बघा त्यांनी म्हटलेलं आहे की आरोग्य विभाग जो आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या नावे पदाचा उल्लेख तुम्हाला करून पोस्टाने प्राप्त होणारे अर्ज विहित कालावधीत प्राप्त होतील याची उमेदवारांनी दखल घ्यावी. बघा अर्ज जे आहेत पोस्टाने तुम्ही पाठवू शकतात NHM सिंधुदुर्ग या ठिकाणी, किंवा त्या ठिकाणी जाऊन देखील चौकशी अजून डिटेलमध्ये करू शकतात. तर ही जाहिरात जी आहे मित्रांनो बघा तुम्हाला ZP सिंधुदुर्गच्या वेबसाईटवरती भेटणार नाही. सिंधुदुर्ग.nic.in सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे भरती सेक्शनमध्ये तुम्हाला ही जाहिरात जी आहे ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती पाहायला भेटेल. ज्यांना ही जाहिरात जी पाहायची असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सूचना या ह्याच्या शीर्षकाखाली भरती सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथून डाउनलोड करता येईल, किंवा लिंक डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल. धन्यवाद.